आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विशाल करोळे थेट छत्रपती संभाजीनगरमधून जाणून घेऊया मराठवाड्यामधली काय परिस्थिती आहे। विशाल, खरं तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडून जाणून घ्यायच्यात। एक तर तीव्र उष्णतेच्या झळा तर वाढत चाललेल्या आहेतच, मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे मराठवाड्यामध्ये एकंदरीतच हा एक डबल अटॅक निसर्गाचा म्हणता येईल। काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? अनुपमा, गेली 5 मिनिटापासून मी उन्हात उभा आहे आणि उन्हामध्ये शूजच्या आतमध्ये पाय अक्षरशः भाजून निघतायत। हीच अवस्था आता छत्रपती संभाजीनगरकरांची आहे। गेली 2 ते 3 दिवस उन्हाचा पारा हा अक्षरशः 41 ते 42 अंशांपर्यंत जातोय। एरवी एप्रिलमध्ये संभाजीनगरचं ऊन हे 38 ते 39 पर्यंत असतं आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत हे ऊन 42-43 पर्यंत जात आहे। मात्र यंदा एप्रिलमध्येच उन्हाचा हा तडाखा बसलाय। मी संभाजीनगरच्या अगदी महत्त्वाच्या मिल कॉर्नरच्या रस्त्यावर आहे। दुपारची वेळ आहे। एरवी हा रस्ता महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या ऑफिसकडे, पोलीस आयुक्त ऑफिसकडे जात असतो, त्यामुळे भरपूर रहदारी इथं असते। मात्र एखाद दुसरी गाडी या रस्त्यावर दोन्ही बाजूला आपल्याला दिसते आणि जी लोक जात आहेत ती सुद्धा आता रुमाल बांधून जात आहेत। म्हणजे उन्हाचा इतका जबरदस्त तडाखा आता बसताय। त्यातच गेली 2-3 दिवस उन्हाचा तडाखा बसतोय, त्यात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। आज संभाजीनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। म्हणजे दिवसभर उष्माघाताचा हा तडाखा आणि त्यानंतर संध्याकाळी पाऊस, असा काहीसा दुहेरी फटका आता छत्रपती संभाजीनगरचे नागरिक अनुभवत आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा असंच काहीसं चित्र होतं, त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतोय, व्हायरलची साथ पसरत आहे, लोक आजारी पडत आहे। त्यामुळे आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा उन्हापासून तडाख्यासाठी खास असे वॉर्ड निर्माण केलेले आहे आणि त्यातून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे। अनुपमा, एक चित्र तुम्हाला सांगतोय की आता घरून निघताना खिशात पैसे नसले तरी चालेल, मात्र अशा पद्धतीचा हा गमछा, हा मोठा रुमाल तुम्हाला घेऊनच बाहेर पडावं लागेल आणि हेच आवाहन आरोग्य विभाग सुद्धा करते। त्यामुळे काळजी घेण्याची, येवणाच्या तडाख्यापासून वाचण्याची गरज आहे। खरं विशाल, खूप मोलाचा संदेश तू दिलेला आहे। एक वेळ खिशात पैसे नसतील तरी चालेल, मात्र गमछा ठेवला पाहिजे, कारण उन्हाच्या झळाच एवढ्या वाढत चाललेल्या आहेत।